हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल कॉर्पोरेट टॅरो. आज आपण सी या अल्फाबेटबद्दल जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो फ्रेंड्स, गेल्या 2 व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं की ए आणि बी या अक्षरावरून सुरू होणाऱ्या नावांची लोकांचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि ट्रीट्स. आज आपण बघणार आहोत सी या अक्षरावरून सुरू होणाऱ्या नावांची कॅरेक्टरिस्टिक्स आणि ट्रीट्स. आपण हेही बघितलं की नाम में क्या रखा है हे म्हणण्यापेक्षा नाव किती महत्त्वाचं असतं. आपली ओळख, आपली बाह्य ओळख, आपण गेल्यानंतरची आपली ओळख, हे सगळं आपल्या नावात आहे. सो नाव खूप इम्पॉर्टंट आहे, राईट. सो सी अल्फाबेट जो आहे हा इंग्लिश अल्फाबेट्समध्ये तिसरा लेटर आहे. सो तिसरा तीन ह्याचा कारग्रह आहे गुरु. गुरु कसा आहे? गुरु ज्ञान देणारा आहे, गुरु ज्ञान अर्जित करणारा आहे आणि हे ज्ञान जाऊन दुसऱ्यांना वाटणारा आहे. सो डिसिप्लिन, ज्ञान घेणं आणि ज्ञानार्जन करणं आणि हे ज्ञान जाऊन इतरांपर्यंत वाटणं, हे काम जे आहे हे गुरुचं आहे, इजंट इट. पण त्याच्यासोबत जे आपण म्हणलं की एक अट्टाहास, की इतरांनीही आमच्यासारखंच असावं, हा थोडासा अट्टाहास आणि थोडंसं त्या ज्ञानाचा प्राऊड, हेही ह्या लोकांमध्ये तुम्हाला दिसेल. आता सी वरून काय काय येतं? सी आहे क्रिएटिव्हिटी, सी इज कम्युनिकेशन, सी इज कॉन्फिडन्स, राईट. सो हे ट्रेटसुद्धा तुम्ही या लोकांमध्ये बघू शकता. जसं इंग्लिशमध्ये सी हे अल्फाबेटमुळे कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल्स हे म्हणलं गेलं आहे. पण ह्याला आपली शास्त्रीय जोड पण आहे. काय आहे ती? तर आपण जे नावं ठेवतो ते आहे च, चू, चे, चै, चा. सो ज्यांची नावं आहेत चेतना, चैत्राली, चैतन्य, चेतन, सो हे सगळी नावं जी आहेत ती सी अल्फाबेटवरून सुरू होतात. आणि या सगळ्या अल्फाबेट्सचा जो रास आहे ती येते मेष रास. मेष राशीच्या अंमलाखाली येण्यामुळे ह्यांच्यावर कारकत्व आहे मंगळाचं. मंगळ हा ग्रह जो आहे तो लाल आहे. आपण बघितलं की मंगळ सेनापती आहे. सो त्याच्यामुळे ह्या लोकांना काय मिळतं? ह्या लोकांना मंगळाची ताकद मिळाल्यामुळे यांना मिळतं नेतृत्व, यांना मिळतं डिसिप्लिन, यांना मिळतं इंडिपेंडन्स. पण मग होतं काय? हे लोक काय आहे की कुणाच्या अंडर राहून काम करू शकत नाहीत. त्यामुळे मग काय होतं की दीज पीपल प्रिफर वर्किंग ऑन देअर ओन. दबावाखाली काम करणं ह्यांना जमत नाही. दे एन्जॉय देअर ओन फ्रीडम व्हाईल डुईंग देअर वर्क. ओके. त्यांच्या कामात त्यांना कुणाचाही इंटरफिअरन्स हा आवडत नाही. तो शक्यतो या अक्षरांची जी, या नावांची जी लोकं आहेत किंवा या लेटरवरून किंवा या अक्षरांवरून ज्यांची नावं आहेत, हे लोक कामामध्ये फ्रीडम एन्जॉय जास्त करतात. अजून एक आहे की छ म्हणजे आपण CH लिहितो, जसं छाया, छगन, अजून काही जर नावं तुम्हाला आठवत असतील तर. सो ही नावं येतात मिथुन राशीच्या अंडर. मिथुन राशी ज्याचा कारकग्रह आहे बुध. आता बुध हा कारकग्रह आहे बुद्धीचा, हा कारकग्रह आहे कम्युनिकेशनचा. सो तुम्हाला समजू शकतं की इंग्लिश अल्फाबेट्स आणि मराठीची जर आपण सांगड घातली तर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स का मॅच होतात. कारण सी वरून त्या लोकांनी सांगितलं आहे क्रिएटिव्हिटी, कॉन्फिडन्स अँड कम्युनिकेशन. इथे आपल्याला सगळं मिळतं आहे मंगळ आणि बुध या ग्रहांच्या अंडर. सो इवन जर च अक्षर तुम्ही बघितलं किंवा ची अक्षर बघितलं तर हे अक्षर येतं मीन राशीच्या अंडर. सो मीन राशीचा अगेन कारकग्रह जो आहे तो आहे गुरु. सो हे कॅरेक्टरिस्टिक्स जेव्हा आपण इंग्लिश आणि मराठी यांची सांगड घालत असतो तेव्हा हे का मॅच होतात, तर त्याचं उत्तर आपल्याला आता मिळालं आहे, राईट. सो मिथुन राशीच्या अंडर जे येतात छ, हे अतिशय बुद्धिमान असतात, मुडीही तेवढेच असतात. बुध काय आहे? बुध राजकुमार आहे. त्याला एका जागेवर बसणं हे पॉसिबलच नाही आहे, त्याला बांधून ठेवणं पॉसिबल नाही आहे. चंचलता हा त्याचा प्रमुख स्वभाव म्हणू शकतो. तुम्ही बघाल की बुधाच्या अंडर येणारी लोकं जी आहेत
हे लोक एका जागेवर शांतपणे तासनतास बसलेली तुम्हाला दिसणारच नाही. ही अतिशय चंचल लोक आहेत. आत्ता इकडे आहेत, नंतर थोडा आणि अजून काही करत असाल. हे का आहे? कारण हे लोक क्युरियस आहेत. सो सी ऑल्सो स्टँड्स फॉर क्युरियस. क्युरिओसिटी ह्या लोकांमध्ये भरपूर आहे. भरपूर काही काही नवीन शिकण्याची ह्यांची इच्छा असते. त्यामुळे हे लोक एका जागेवर बसणं किंवा ह्यांना एका जागेवर फार वेळ धरून ठेवणं तुम्हाला पॉसिबल होत नाही. जसं मी सांगितलं की ची जे आहे हे आहे मीन राशीच्या अंडर येणारं. सो ची अक्षर जर कोणाचं असेल, मला तर नाव सुचत नाही आहे, तुम्हाला कोणाला माहीत असेल तर चीवरून ज्यांची नावं सुरू होतात तीच त्यांच्यावर कारकत्व असतं मीन राशीचं. मीन राशी पुन्हा गुरुची रास आहे. गुरुची कॅरेक्टरिस्टिक्स आपण सुरुवातीला बघितलेलेच आहेत. सो असे हे अल्फाबेट सीवाले आपले लोक आहेत, जे क्युरियस आहेत, कॉन्फिडन्स आहेत, कम्युनिकेशन वाईज खूप छान आहेत. फक्त ह्यांना थोडंसं स्पेस द्या अँड दे विल बी लाईक वाव. अजून एक गोष्ट ह्या लोकांबद्दल सांगायची झाली तर दीज पीपल आर व्हेरी लाईट माइंडेड, गोल्डन हार्टेड पीपल, ज्यांना मजा मस्करी ही करणं आवडतं. दे एन्जॉय पीपल अँड द कंपनी हू आर विथ देअर मूड्स, हू कॅन मॅच विथ देअर मूड्स. मजा मस्करी करणं, छान राहणं, हलकं फुलकं स्वभाव आणि इतकी सुंदर आपली ही सी नावाची लोकं आहेत. सो तुमच्या आजूबाजूला कोणी सी किंवा या अक्षरांवरून नावं ज्यांची सुरू होतात अशी लोकं आहेत का? ही कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्याबरोबर मॅच होत आहेत का? तुमचं जर नाव या लिस्टमध्ये आहे तर तुमचं नाव काय आहे हे मला जाणून घ्यायला कमेंट्समध्ये नक्की आवडेल. सो प्लीज डू कमेंट, डू लेट मी नो अँड प्लीज कीप लविंग द चॅनल, शेअरिंग दिस इन्फॉर्मेशन विथ एव्हरीवन अँड प्लीज डू सबस्क्राईब. नवीन ज्यांनी सबस्क्राईब केलं, नवीन ज्यांनी चॅनल बघायला सुरुवात केली असेल आणि त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपल्या फ्रेंड्सबरोबर ही माहिती शेअरसुद्धा करा. लवकरच भेटूयात पुढच्या अल्फाबेटबरोबर, दॅट इज डी. टिल देन एन्जॉय अँड येस, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, हॅपी वुमेन्स डे टू ऑल माय लवली फ्रेंड्स, all the lovely women in my life. Thank you so much. Enjoy. Take care. Bye bye.